नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सर्पमित्र संतोष पाटील यांनी दिले सापास जीवदान. 2000हून अधिक सर्प वन्यजीवांना जीवदान. संतोष पाटील यांची आणखीन एक यशस्वी रेस्क्यू मोहीम. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गौतम नगर येथील असलेले गणेश हार्डवेअर या दुकानामध्ये रात्री 7च्या सुमारास एक भला मोठा नाग दुकानात शिरल्याने दुकान मालक दत्तात्रय पाटील हे भयभीत झाले व दुकानात ग्राहक हे पाटील यांना म्हणाले की या सापाला मारूया, पण पाटील यांनी त्यास मारण्यास विरोध केला व सर्पमित्र संतोष पाटील यास फोन केला. त्यांनी कोणताही विलंब न लावता दुकानात उपस्थित राहून त्या नागास पकडले. त्याच्यासोबत पार्थ निकम हेही उपस्थित होते. मोठ्या कपाटाच्या मागे हा नाग लपून बसल्याने दुकानांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सर्पमित्र संतोष पाटील यांनी या नागास कोणतीही इजा न होता अलगद धरून पोत्यामध्ये टाकला व त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. यावेळी सर्पमित्र संतोष पाटील म्हणाले की साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून तो कोणतीही इजा दुसऱ्यास पोचवत नाही. तो शिकारीच्या शोधात त्या दुकानात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पमित्र संतोष पाटील यांनी आत्तापर्यंत 2000हून नाग, धामण, घोणस अशा विविध प्रकारचे साप, घोरपड तसेच अनेक प्राण्यांना पकडून त्यांनी अधिवासात सोडले आहे. ऐतवडे बुद्रुक तसेच परिसरात साप पकडण्यासाठी पाटील यांना बोलवले जाते. ते पण कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी जाऊन आपलं सामाजिक कार्य करत असतात. नाग आहे वय तिकडे यायला लागले बघ. आमच्या अजून नको ठेव तिथे पोरून एक वाटी वाटलं बांधायचं बांधाय काय करते आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.